मुंबई महापालिकेची निवडणूक महायुती एकत्र लढणार असल्याची माहिती समोर येते आहे। मात्र पुण्यात भाजपा शिवसेनेची युती होणार आहे, तर अजित पवार यांची राष्ट्रवादी स्वतंत्र लढणार असल्याचं समजतंय। ठाण्यामध्ये शिंदेची शिवसेना स्वतंत्र लढणार असल्याची माहिती समोर येते। नको तिथे युती केली तर महायुतीचे अनेक उमेदवार उद्धव ठाकरे, शरद पवार यांच्याकडे जाण्याची शक्यता असल्यानं ही शक्यता महायुतीच्या नेत्यांना वाटते। त्यामुळे महायुतीमधल्या मित्रपक्षांमध्ये काही ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत होण्याची शक्यता आहे। स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका दिवाळीनंतर होणार आहेत, त्याआधी हा महत्त्वाचा निर्णय सध्या समोर येतोय। आणि या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी शिवाजी काळे सध्या आपल्या सोबत आहेत। शिवाजी, अगदी ज्या पद्धतीने निवडणुकांची तयारी सर्वच राजकीय पक्ष तयारी करतात, मात्र आता जी माहिती मिळते त्यानुसार दिवाळी नंतरच निवडणुकांचा बिगुल वाजणार आहे। आणि त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणून जर आपण पाहिलं तर या निवडणुकांमध्ये ग्रामपंचायत ते शहर अशा स्वरूपाच्या निवडणुका असणार आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सुरुवातीला पंचायत समिती, नगरपालिका, नंतर महानगरपालिका अशा पद्धतीने हे स्वरूप असणार आहे। त्यामध्ये ठाण्यामध्ये शिवसेना शिंदे गट हा वेगळा लढेल, भाजप वेगळे लढेल, त्या ठिकाणी राष्ट्रवादीचं फारसं वर्चस्व नाही। मात्र पुणे, पिंपरी चिंचवड या ठिकाणी भाजपचं वर्चस्व आहे आणि शिवसेना त्यांच्या सोबत येऊन एकत्रित निवडणूक लढेल। मात्र अजित पवार विरोधात लढतील, तिथं मैत्रीपूर्ण लढत होईल। मुंबई महानगरपालिकेत मात्र शिवसेना शिंदे गट आणि भाजप एकत्र निवडणूक लढणार आहे आणि या सगळ्या दृष्टिकोनातून सध्या तयारी सुरू आहे। सध्या जागा वाटपाच्या संदर्भामध्ये साधारणपणे मुंबईमध्ये चर्चेला सुरुवात होईल। मात्र या सगळ्या याच्यामध्ये कोणताही कार्यकर्ता, नेता दुखावला जाणार नाही या संदर्भात देखील काळजी घेण्याच्या सूचना वरिष्ठांनी दिलेल्या आहेत। त्यामुळे सगळ्या या लढती मैत्रीपूर्ण कशा होतील हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। त्यामुळे आता दिवाळीनंतर निवडणुकांचा बिगुल वाजणार आहे आणि निवडणुकांच्या या बिगुलामध्ये कोण खऱ्या अर्थानं बाजी मारतं हे आपल्याला दिवाळीनंतर निवडणुकांचे फटाके फुटल्यानंतर समोर येणार आहे। नक्कीच शिवाजी, खरं तर या निर्णयाचे काय पडसाद उमटतायत हे बघणं महत्त्वाचं ठरेल। धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।